महाराष्ट्राचं भूषण राम सुतार यांना महाराष्ट्र सरकारने आज महाराष्ट्र भूषण या पुरस्कारानं गौरव केलेला आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही घोषणा केली आहे। या संदर्भामध्ये शिल्पकार असलेले त्यांचे चिरंजीव अनिल सुतार आपल्या सोबत आहे, त्यांच्याकडनं हे जाणून घेणार आहोत। खरं तर ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की एका तुमच्या वडिलांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळतोय, तुम्ही त्याच्यामध्ये काम करतात आणि या आनंदाच्या क्षणी तुम्ही काय सांगाल? मला खूप आनंद होतोय की आज वडिलांना इतका मोठा पुरस्कार दिला जातोय, तेही महाराष्ट्र सरकारकडून। आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी आणि अजित पवारजी, मी यांचे सगळ्यांचे खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्या वडिलांना या काबिल समजलं की म्हणजे भारतात इतकी मोठी मोठी कामं केल्यानंतर त्यांनी आज हा पुरस्कार जाहीर केला। त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सांगेल त्यांना पहिले तर। आणि वडिलांनी इतकी वर्ष मेहनत केली, आज 100 वर्ष त्यांचे पूर्ण झाले। मध्यंतरी अजित पवार साहेबांनी वडिलांना ऑनर पण केलं होतं मुंबईमध्ये, त्यांचे 100 वर्ष झाले म्हणून। आणि आता सगळ्यांनीच ते मान्य केलं आणि ते देतात हे पुरस्कार, आम्हाला खूप अभिमान आहे। खरं तर तुमचा संपर्क अलीकडच्या काळामध्ये बऱ्यापैकी राजकीय नेत्यांशी येतो, मोदीजींशी पण तुमचा संपर्क आलेला आहे, देवेंद्रजींशी पण संपर्क आलेला आहे। काय नक्की चर्चा होत असतात वडिलांच्या संदर्भामध्ये, कलेच्या संदर्भामध्ये? त्याच्यामध्ये आता सगळे PM असो किंवा कुठलेही CM असो, आम्ही आमचे जनरली जे प्रोजेक्ट्स असतात मोठे मोठ्या लोकांशीच सगळे घडून येतात। कारण त्यांना एक मोठा पुतळा करायचा असला तर ते म्हणजे आमचं नाव सजेस्ट केलं जातं, त्या हिशोबाने आमचं त्यांची भेटीगाठी होतात। आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचं हेच मत पडलं की म्हणजे कारण आमचं एक्सपिरियन्स एवढा जास्त आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी जो बनवला ते म्हणजे एक मार्क असं होऊन गेलं, एक असं की ज्याच्यामुळे लोक कम्पेअर करतात की इतका मोठा पुतळा आणखी कोणीच नाही केला। आणि आमचं जे एक्सपिरियन्स आहे आर्टमध्ये, आर्किटेक्चरमध्ये, इंजिनिअरिंगमध्ये आणि जे आमची कल्पनाशक्ती आहे त्याच्या हिशोबाने मग आम्हाला सगळेजण बोलवतात आणि कामं त्या दिवशी करून घेतात। स्टॅच्यू ऑफ युनिटी करत असताना म्हणजे खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी हे एक वेगळं नातं आहे। ते करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो पुतळा बघितला पूर्ण झाल्यानंतर त्यानंतर ते काय म्हटले होते? त्यांना खूप आनंद झाला। आणि कुठेही जे आणखीन पुतळ्यांच्या उद्घाटनच्या वेळेस ते म्हणजे बरेचसे तुम्हाला मिळतील यूट्यूबवर, त्यात ते नेहमी सांगतात की राम सुतार असे आहेत, राम सुतारांनी हा जो पुतळा केला आहे तर त्या आमचा पुतळा सरदार पटेल हा त्यांनीच केलेला आहे। बऱ्याच ठिकाणी जसं महाराष्ट्राच्या लोकांबरोबर त्यांचा काही संवाद असतो तेव्हा एक मला आठवतं एक मुलगा होता, सुतार नाव त्याचं होतं, त्याचंही नाव सुतार होतं। त्यामुळे कौन बोलता था? मैं ये सुतार बोल रहा हूँ। तो आपको पता है और भी एक सुतार जी हैं जिन्होंने बहुत बड़ा काम किया हुआ, जानते हैं? हाँ म्हणे राम सुतार जी। तर असं आणि कुठेही असताना सांगता बघा, इतके वयस्कर झाले असून सुद्धाही आज पण ते काम करतात, फिरतात, सगळं काही करतात आणि खूप महान व्यक्ती आहे असं नेहमी ते सांगतात। आणि ही गोष्ट ही आहे, इकडे बाबा खूप थकलेले आहेत, सुतार साहेब सगळे कामं बहुतांश तुम्ही बघतात, पण कधी वाटत नाही की श्रेय आपल्या नावावर यावं? असं काही नाही आहे। माझं नावामध्येच अनिल राम सुतार आहे, राम माझ्या वडिलांचं नाव आहे, ते ऑलरेडी आहे। आणि वडिलांना जे मिळतंय ते म्हणजे आम्हालाच मिळतंय, मी तर हे समजतो, कारण आम्ही दोघं एकच काम करतो। प्रत्येक नावावर काही डिपेंड नाही करत। असं आहे ना, मला महाराष्ट्रामध्ये एवढे मोठे कामं करायला मिळतात, ते माझ्यासाठी तोच एक मोठा पुरस्कार आहे। म्हणजे इतर गोष्टीमध्ये खूप मोठा टास्क असतो, एखादा रस्ता खराब आला तर दागदुजी करता येते, पण पुतळा म्हणजे लोकांच्या भावना जोडलेल्या असतात, प्रेरणास्थान असतं। आणि त्याच्यामध्ये थोडी जरी चूक झाली तर एक समाज जो असतो तो आंदोलन करतो। म्हणजे एक पुतळा शांती निर्माण करू शकतो, त्याचबरोबर तो पेटूही शकतो। तुम्ही शांती निर्माण करण्याचं काम केलं, तर यावेळेस काय काळजी घेतली जाते? कारण पुन्हा ॲनाटॉमी, चेहऱ्यावरचे भाव तसे येणं गरजेचं। आम्ही सुरुवातच तशी करतो, म्हणजे ॲनाटॉमी पहिले बनवतो आणि त्याच्यावरून पुतळा आपण तयार करतो। म्हणजे त्याच्याने काय होतं की आपल्याला प्रॉपर बॉडी प्रपोर्शन मिळतात आणि त्याच्यावरच आपण सगळं पूर्ण काम करतो। सगळे प्रत्येक पार्ट, हेड असो, डोळे असो, हात असो, हाताची लांबी असो, बोटांची लांबी असो, बुटांचं आम्ही ॲक्च्युली माणसाला तसे कपडे घालून तसे पूर्ण फोटो घेतो, 3D स्कॅनिंग करतो। मग त्याच्यामध्ये चुकीचं काही
होण्याचा प्रश्नच नाही आहे. आता कसं असतं ना, काही लोकांना छोटे पुतळे बघण्याची सवय असते. जो मोठा पुतळा बघतात मग त्यांना वाटतं अरे हे कसं काय इतकं मोठं डोकं का, इतकं मोठा पाय का बरं. पण त्यांना म्हणजे जाणीव असते त्याची की म्हणजे प्रोपोर्शनेटली जेव्हा मोठा करतो तेव्हा किती मोठा आहे. सरदार पटेलांचा जो सँडल आहे तो 80 फूट लांब आहे. आता बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा करतोय आपण इंदू मिलसाठी, त्याचा जो बूट आहे तो 65 फूट लांब आणि 35 ते 40 फूट रुंद आहे. आता जवळून बघितलं कळणार सुद्धा नाही की हा बूट आहे का काय. तर असे स्केलमध्ये आम्हाला काम करण्याची सवय आहे आणि जे आपण छोटे मॉडेलमध्ये दाखवतो तेच मोठं होऊन स्कॅनिंगनी कम्प्युटर्सनी आम्ही सगळं चेक करतो आणि त्या हिशोबानेच हा पुतळा मोठा बनले जातो. आम्ही तसंच त्याच प्रकारे 125 फुटाचा आंबेडकरांचा पण पुतळा केलेला आहे जो हैदराबादला लागला आहे आणि लोकांना तो खूप आवडतो. आणि आता 350 फुटाचा जो बनतोय तोही तितकाच सुंदर बनणार आहे पुतळा. मी त्या पुतळ्याकडे येणारच आहे. मध्यंतरी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दलची घटना घडली आणि जेव्हा तुमच्या नावाची घोषणा झाली, साहेबांच्या नावाची, तेव्हा लोकांना हायसं वाटलं की आपल्या राजाचा पुतळा रामसुतार साहेब करणार आहेत. तर त्या पुतळ्याच्या नक्की काय घडलं होतं आणि आता त्याच्यानंतर सरकारच्या वतीने जेव्हा नेते तुमच्याशी बोलले त्यांनी काय नक्की सूचना केल्या? जेव्हा तो पुतळा पडला त्यावेळेस तेव्हाचे CM एकनाथ शिंदेजी माझ्याशी फोनवर बोलले आणि त्यांनी बोलून घेतलं मला की मुंबईला या, अर्जंटली तुमच्याशी बोलायचं आहे. कारण हा शिवाजी आणि एक मोठी मीटिंग होती ज्याच्यामध्ये फडणवीस साहेब पण होते, शिंदे साहेब होते आणि इतर काही आर्टिस्ट पण होते आणि नेव्हल ऑफिसचे पण लोक होते. हे डिस्कशन करण्यासाठी की असं का बरं पडला पुतळा. तर ते तर म्हणजे पुतळा पडल्यानंतर कळलं की म्हणजे आता लोखंड जे आहे ते गंजून गेलं समुद्राचं काठी असल्यामुळे किंवा अशी जे वस्तू होत्या त्याच्यामुळे. आणि नंतर मग कदाचित IITने पण ते सगळं बघितलं कशामुळे पडला, काय होतं, काय मटेरियल होतं. पण आम्हाला जेव्हा शिंदे साहेबांनी सांगितलं की असं करा की म्हणजे लांब म्हणजे खूप वर्षापर्यंत टिकला पाहिजे पुतळा, मग त्यांना सांगितलं की एक तर ब्रॉन्झ जे आहे ते वेगळं वापरायला पाहिजे. पूर्वीचा पुतळा तो ब्रासचा होता, ब्रॉन्झ वापरायला पाहिजे आणि तोही वापरायला पाहिजे जो समुद्रकाठी चांगलं चालेल ब्रॉन्झ. त्या हिशोबाने आम्ही C903 नावाचं एक मेटल असतं ज्याच्यात 88% कॉपर असतं, 8% टिन असतं, 4% झिंक असतं, जे आपण सरदार पटेलच्या स्टॅच्यूला वापरलं तो मेटल असायला पाहिजे. आणि शिवाय आतलं जे स्टील आहे आम्ही 304 किंवा 316चं जनरली वापरतो अशा ठिकाणी. मग IITकडून पण आम्ही अप्रूव्ह करून घेतलं. तर त्यांनी आणखीन एक दुसरं स्टील सांगितलं, ड्युप्लेक्स नावाचं स्टील, जे आणखीन स्ट्रॉंग असतं ते. मग त्यांनी ते रेकमेंड केलं. तर त्याच्या हिशोबाने आता आम्ही पूर्ण स्ट्रक्चर केलं आहे. IITकडून त्याचं अप्रुव्हल मिळालेलं आहे आणि आता त्याचं विंड टनल टेस्ट करतोय. म्हणजे पूर्ण पुतळ्यासाठी आणखीन काय गरजेचं असेल ते करण्यासाठी आपण करतोय ते. आणि आता साईटवर पूर्ण पेडेस्टल आमचं कॉन्क्रीटचं बनवून गेलं आहे. 19 फेब्रुवारीला आमचं कॉन्क्रीटिंग कंप्लीट झाल्यानंतर साधारण 12 दिवस नंतर आम्हाला त्याच्यावर वजन ठेवण्याची परवानगी मिळाली. त्याच्यानंतरच आम्ही सगळे स्टीलचं फ्रेम आहे, पायाचा भाग आहे, तो आम्ही ठेवायला सुरुवात केली. आणि आता 15 फुटापर्यंत पुतळा आपला कंप्लीट झालेला आहे. स्ट्रक्चर लावले जात आहे आणि त्याच्याबरोबरच साधारण 40 फुटाचे पार्ट आपले ऑलरेडी तिकडे पोचले आणि स्ट्रक्चर लावता लावता आम्ही पूर्ण पुतळा कंप्लीट करणार. साधारण कधीपर्यंत पुतळा पूर्ण? एप्रिलमध्ये पूर्ण होऊन जाईल. म्हणजे 15 एप्रिलचं आमचं टार्गेट आहे. पण काही कारणामुळे समजा उशीर, कारण ते मालवण एक छोटी जागा आहे आणि तिथे वस्तू मिळत नाही, कधी काही होत नाही, तर मग कोल्हापूरहून आणा, असं एक थोडंसं काही वेळेस डिले झालं आहे. अजूनपर्यंत 15 दिवसाचा आमचा डिले आहे. तर आम्ही प्रयत्न करतोय आणखीन जास्त टास्क फोर्स लावून कसं लवकरात लवकर करता येईल. अजून एक पुतळा जो महाराष्ट्रासाठी आणि पूर्ण देशासाठी महत्त्वाचा आहे, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा. त्या पुतळ्याचं काम देखील तुम्हीच करता आहात. याच्या अगोदर देखील आम्ही तुमच्याकडे येऊन पाहणी केली आहे. त्या पुतळ्याचं काम कुठपर्यंत आलं आहे? आता आम्ही जो 180 फुटापर्यंत थर्मोकोलचा पुतळा करून टाकलेला आहे. म्हणजे आता त्याची कास्टिंग करणं सुरू होऊ शकतं. त्याच्यामध्ये काही अडचणी होत्या स्ट्रक्चरचे वगैरे, ते आता सगळे रिझॉल्व्ह झाले आहेत आणि जानेवारीमध्ये आम्हाला परवानगी मिळाली की आता आपण याची कास्टिंग सुरू करू शकतो. आतापर्यंत 130 पार्ट्स आम्ही ऑलरेडी राईट फूट जो आहे त्या स्टॅच्यूचा त्याचा आम्ही ऑलरेडी कास्टिंग करून टाकलं आहे. म्हणजे 130 पार्ट्स आणि आता ते लावण्यासाठी आम्ही तयारी करतोय आणि लवकरच ते काम सुरू होईल आणि दोघं पायांचे 30 फुटापर्यंतचे पार्ट्स कंप्लीट होतील आणखीन 2 महिन्यामध्ये.
साधारण कधीपर्यंत तो पूर्ण? त्याला 2 वर्ष लागतील, कारण काय आमचंच काम मोठं नाही आहे, पण जे स्टीलचं काम जे करणार आहे 6,000 टन स्टीलचं काम होणार आहे. त्याच्यामध्ये बरेचसे आहे की 100 फुटापर्यंत जेव्हा स्टील स्ट्रक्चर लागेल त्याच्यानंतर आमचं खालून पायापासून सुरुवात होईल आणि आम्ही लावत जाऊ. मग त्यांचे वर ते स्ट्रक्चर कधी मग आम्ही लावत जाऊ. तर माझ्या मते जेवढं काम आहे त्याला 2 वर्ष तर सहज लागतील. आणि पुतळ्याचं जे काम सुरू आहे ते दिल्लीत केलं जातं आहे की जे पार्ट बनवायचं की ते महाराष्ट्रात केलं नाही? ते आमच्या इथे फाउंड्री आहे, खूप मोठी फाउंड्री आहे, तिथेच कास्टिंगचं काम सुरू आहे. इथेच ते वेल्ड होईल. वेल्ड झाल्यानंतर मग ते तुकडे करून आम्ही ट्रेलरवर पाठवणार तिकडे आणि मग तिथे ते स्ट्रक्चरच्या वर लावले जातील. तो पुतळा देखील समुद्राच्या किनारी आहे. तुम्हाला मालवणच्या पुतळ्यासाठी डुप्लेक्स स्टील वापरण्यास सांगितलेलं आहे. ह्या पुतळ्यामध्ये ते स्टील वापरलं जाणार की तुम्ही पहिल्यापासून तयार केलं? आम्ही स्टील स्ट्रक्चर नाही करत आहे, तर तेही IIT कडून अप्रूव्ह होऊन शापूजी पालनजीच करते आणि ते योग्य स्टील, योग्य त्याचं विंड टनल टेस्ट सगळं करून झालेलं आहे आणि ते स्ट्रक्चर बनवणार आहे. आम्ही त्याच्यावर ब्रॉन्झची स्किन अटॅच करणार आहे. साधारण आता अलीकडच्या काळामध्ये आणखी कुठे कुठे पुतळ्याची कामं जी आहेत तुमची सुरू आहेत? एक तर संभाजी महाराजांचा 100 फुटाचा पुतळा करतोय मोशीला, पुण्याला. तर त्याचं आता फाउंडेशन पूर्ण कंप्लीट झालं आहे आणि त्याचं स्ट्रक्चर बनणं सुरू आहे. 30 फुटापर्यंत त्याचं स्ट्रक्चर बांधले गेलं आहे. त्याच्यावर आता ब्रॉन्झचे पार्ट्स लावणं सुरू आहे. हा एक मोठा आहे. आणि शिवाजी महाराजांचा आहे एक 65 फुटाचे रामाची मूर्ती आहे, जे परतकल्ली नावाची एक जागा आहे मालवणच्या म्हणजे मालवण नाही सॉरी साऊथ गोवाच्या कडे जाताना, तिथे 65 फुटाची रामाची मूर्ती लागते, ती करतोय आपण. अगदी. या सगळ्या मूर्त्या तुम्ही बघितल्यात, तुम्ही स्वतःची बनवली तुमची आवडती मूर्ती कोणती? माझ्या तर सगळ्यात आवडत्या मूर्त्या, कारण प्रत्येक मूर्ती एक चॅलेंज असतं आणि त्याला टाईमशीर कसं करता येईल, कसं चांगलं करता येईल आणि तेवढी आपल्याकडे फोर्स एकत्र करणं. कारण आत्ता 200 लोक काम करतात माझ्याकडे आणि आता जेव्हा आंबेडकर साहेबांचं जे काम सुरू झालं आहे त्यामध्ये आणखीन साधारण 200 लोक आणखीन ॲड होतील. मग हे सगळं मॅनेजमेंट बघणं, सगळं साईटवर बघणं, क्लायंटशी भेटणं, सगळ्यांचं सॅटिस्फाय करणं आणि जे खरं आहे ते सांगणं गरजेचं आहे माझं. कोणी म्हणेल की 6 महिन्यात करून द्या इतका मोठा होता, होत नाही तसं. म्हणजे तर ते मी प्रत्यक्ष सांगतो सगळ्यांना की एवढा वेळ लागेलच त्याच्या आणि घाई करण्यात काही अडचण नाही, नाही तर आपल्याला हेच भोगावं लागेल जे आपल्या सिंधुदुर्गला झालं तसं. एक मुद्दा हा आहे, म्हणजे पुतळ्यातून प्रेरणा मिळते, पुतळा पेटवतो. पण तुम्ही जे पुतळे तयार केले, शाहू, फुले, आंबेडकर, सर्व समाजातील ज्यांना लोकांना आधार वाटणारे तयार केले जातात. हे पुतळे तयार करताना काय भावना काय असते? कारण अनेक ठिकाणाहून जाताना आम्हाला असं बरं वाटतं की अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. ही प्रेरणा जी येते तुम्हाला कुठून येते? कारण तुम्हीची त्या प्रेरणेचं उगमस्थान आहात. असंच तर कोणी आम्हाला जेव्हा सांगतं पुतळा करायला, तर आम्ही त्यांचे खूप फोटोग्राफ स्टडी करतो. पर्सनॅलिटी काय होते, त्यांनी काय कामं केले लाईफमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज असले काय, आंबेडकर साहेब असो, रणजित सिंग असो, सरदार पटेल असो. म्हणजे सरदार पटेलांचा पुतळा कसं असं रुबाबदार, म्हणजे जेव्हा ते चालायचे त्यांची चालण्याची ढब, त्यांचे कपडे घालणे. तर छत्रपती महाराजजी आता जो पुतळा तुम्ही मागे बघता ते म्हणजे हवा येते, कपडे उडतात ते आणि ते तलवार उगारून सांगतात ते, म्हणजे असं ते एक जे फिलिंग आणलं आहे. आणि शिवाय त्याच्यामध्ये आर्किटेक्चर आणि इंजिनिअरिंग म्हणजे त्याचा जो शेला आम्ही खालपर्यंत नेला आहे तो त्याचा एक सपोर्ट आहे, थर्ड सपोर्ट आहे, म्हणजे ते ट्रायंगलसारखा. आणि ते IITनी पण अप्रूव्ह केलं आणि ते म्हणे की समजा शेला नसता ती मूर्ती उभी नाही राहू शकत. पाय इतके लांब लांब आहे आणि वर इतकं वजन आहे, पाय बारीक असतात. तर त्या दृष्टीने आम्हाला सगळं पहिल्यापासून विचार करावा लागतात. नाही, मालवणचा जी. धन्यवाद. तर हे होते महाराष्ट्र भूषण पुत्र अनिल सुतार. राम सुतार यांना आज पुरस्कार मिळालेला आहे आणि मालवणला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा बसणार आहे तो हाच पुतळा असणार आहे. आणि विशेष म्हणजे आरमार दलाचे प्रमुख ज्यांना मानलं जातं, जनक मानलं जातं, ते छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचा हा पुतळा आहे, हातात तलवार आहे आणि समुद्राच्या किनारी जे वारे येतात त्यामुळं हा शेला त्यांचा मागं गेलेला आहे. प्रचंड वादळ वारं जरी आलं तरी त्या पद्धतीने हा पुतळा जो आहे तो उभा राहणार आहे. आणि विशेष म्हणजे दोन्ही पायाच्या पलीकडे जाऊन जो शेला आहे त्या शेल्याचा आधार देखील त्यांनी दिलेला आहे. तर एकंदरीत आपण जर हे सगळं स्ट्रक्चर पाहिल्यानंतर आपण जो अखंड भारताचा जे स्वप्न ज्यांनी पाहिलं ते छत्रपती शिवाजी महाराज समुद्रकिनारी मालवणच्या
वर्षानुवर्ष उभे असतील याची खात्री या पुतळ्यातून मिळते आणि हा पुतळा लवकरच म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये तयार होऊन सगळ्यांना आपल्याला पाहायला मिळेल आणि या पुतळ्यातून आपल्या सर्वांना ऊर्जा जी आहे ती निश्चितपणे मिळत राहील. कॅमेरामन अनिलसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.